हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आय एम लक्ष्य. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लेवी ट्रॅव्हलर. तर मी आता झालेलो आहे रेडी. बाईक पण ऑलमोस्ट झालेली आहे रेडी. आणि खूप तुम्हाला मुक्तीनाथ टेम्पलचा व्हिडिओ आवडला असेल. आता आम्ही निघत आहे पोखराच्या साईडला. आणि सध्याच्या गाडीत पेट्रोल थोडंसं कमी आहे, तर आम्ही विचार करत आहे की वापस 2-2 लिटर टाकून घेऊ. का 2-2 लिटर टाकून घेऊ आपण. बेनीपर्यंत तरी गेली पाहिजे गाडी. तर बेनीपर्यंत गेली तर मग बेनीमध्ये पेट्रोल पंप आहे, तिथं फुल करून घे एक टाईमचं. मग टेन्शन नाही. मग टेन्शन नाही. पोखरावरून जेव्हा निघालो होतो, नंतर आम्ही जिथं लेतेमध्ये ब्रेकफास्ट केला होता, तिथंच आम्ही आज पण ब्रेकफास्ट करणार आहे. बाकी सब बढिया आहे. ती पण एकदम अशी हार्ड झालेली आहे, कारण की चेनवर पूर्ण माती, त्या डिस्क ब्रेकवर वगैरे माती. पण आता इथं तर काही धुवायचा ऑप्शन नाही आहे. आता पोखरात बघू. पोखरात निदान आम्ही चेन तरी क्लीन करून घेऊ. चेन आणि ब्रेक पॅड्स वगैरे पाणी मारून घेऊ. तेवढंच. हां, त्या दिवशी जसं केलं होतं आम्ही तसंच थोडंसं करून घेऊ. थोडीशी गाडी फ्री होऊन जाते. ती एकदम अशी जाम झाली आहे. गाडी झाली का तुमची? दादा डायरेक्ट पहाड उभा करते गाडीवर. वर एक एखादा आयफिल टावर ठेवून ना तुम्ही इथं. हा, नाही तुमचं हेल्मेटच दिसते डायरेक्ट. तर चला मित्रांनो, निघतोय आता आम्ही. ऑल सेट. हां बोला. उडी मारा लागते यार गाडीवर. हवा चालू आहे ना, थंडीगार भयानक. हात असे फ्रीज झाल्यासारखे वाटतात. फक्त हवा आहे. जसा तो सूर्य खाली गेला ना, तर थंडी सुरू. मग डबल ना थंडी चालू होती. गाडी थोडीशी इकडे लावूया आपण. क्या बात आहे. वापस तिथे झालो आम्ही ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट नाही म्हणता येत, ब्रेकफास्ट नाही म्हणता येईल, ब्रंच. लंच आणि ब्रेकफास्टचा मिक्स. अरे 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 अरे. त्या दिवशी एवढे चांगले पहाड दिसत नव्हते संध्याकाळचे. आता पहा, पूर्ण रेंज दिसते इथून. लेते में पहुंच लेते ना ब्रेकफास्ट लेते. बिलकुल. आणि चांगलीच हवा चालू आहे म्हणून थंडी खूप भयानक लागत आहे. मी मस्त स्वेटर घालतो आता आणि कानटोपी. चला, थंडी खूप आहे, भयानक आहे. आपले नूडल्स विथ एग ऑमलेट. घाटात रोड चांगले असले ना तर मग मजा खूप येते. सिमेंट. पहिले ते गाडी देतो, मग आपण उतरू खाली. हा हो, नाही आहे जागा. पूर्ण रोडवर गिट्टी टाकलेली आहे. रात्री नाही समजत हे. जेव्हा गाडी गिट्टीवर येते ना, तेव्हा एकदम लक्षात येते. साईड नव्हतो आम्ही, तर त्या साईडनं जास्त आहे गिट्टी. किती वरून येत आहे तो खाली. हे सगळ्यात जुने पंप आहेत. पंपाचं नाव ना काय आहे इथं? वरतं सस्पेंडेड ब्रिज पहा किती मोठा आहे. पूर्ण त्या पाडावरून डायरेक्ट या पाडावर येतो तो. अरे रोड खूप खराब होता आणि तो त्या दिवशी तुम्हाला दाखवलाच, तर मग मी म्हटलं आता काय दाखवू. बस वापस खराब लागलाय. समोर ट्रक नाही पाहिजे, तो धुळल्यानं पुरा खराब करून टाकते. रस्ताही दिसत नाही काम पडलं तर. पण आता ऑप्शन नाही आहे, थांबल्यावरी नंतर काय, त्यापेक्षा चालू द्या. असेच याच्यानं खराब रस्ते ते आता मधात पहा ना. त्यात काम चालू आहे ना यांच्याकडे. वाला सीन चालू आहे आणि समोर एक पहाड आहे, त्याच्यावर स्नो आहे आणि ते इतका सुंदर दिसत आहे ना, त्याची काही हद नाही.
म्हणजे पूर्ण इकडे असं ब्लॅकिश दिसते आणि ते फक्त एक पहाड सोनेरी दिसत आहे मला. मी थोडंसं झूम करून देईन. बस झालं. आता सामान काढायचं आणि मला सामान काढून वाटलं तर लावून देतो. तर पोहोचलो आहे मित्रांनो आपण वापस हॉटेल लेक मंडपमध्ये. आता हेच रूम होती आमची, पण आता हे रूम घेणार नाही आम्ही, तिचा गिझर खराब आहे. गिदाडी झाली पुरी, गिदाडी धुवा लागते तिला उद्या आरामशीर. आता उद्या इथंच आहे आम्ही, तर उद्या धुवू मस्त तिला, पुरं धुवून काढतो मी तिला आता. कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर मुक्तिनाथ. वन डेस्टिनेशन डन हाँ और बाकी है और बहुत बाकी है.